आई निघते बरं. एक मिनिट. राधिका चाल बाई तो डबा घे. होय खायचा बरं विसरायचा नाही. पण पहा बरं संध्याकाळी येताना का नाही सब्जी मंडीमध्ये जायची गडबड करू नको बरं. मी जाईन मी. बर आई मी काय म्हणते, तुम्ही जर बाहेर जाणारच असाल ना तर अथर्वसाठी स्केच पेन घेऊन याल का? स्केच पेन? त्याचे स्केच पेन एक तर संपलेत आणि सध्या ड्रॉइंगचं भूत आहे ना डोक्यावर. चांगलंय चल बा. पोट्टा आपला जीव रमवते ना बस खूप आहे. शनायाचा मेसेज. राधिकाने मला जॉब वरून सॅक केलंय. आय एम व्हेरी मच अपसेट गॅरी. आई निघू? घाई नको. हो. एक मिनिट राधिका. गुरु का आलं गुरु? काय झालं हिलाच विचार ना. शनायाला कामावरून काढून टाकलंस तू? बातमी पोचली वाटतं. हो कळली, आत्ताच कळली. एक तर तिला लागलंय, एवढी ती पडली आणि अशा परिस्थितीत तिची विचारपूस करायचं सोडून तू 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 सरळ कामावरून काढून टाकलंस तिला. बस एकदम बढिया केलं राधिकाबाई, तू एकदम बढिया केलं. आई ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. ते म्हणते तासून ते वाचून खोकला गेला. देवा बरं झालं पिढा घालवली बा. हे पाय गुरु, आता तुला मौका मिळाला बरं तिच्यापासून दूर राहण्याचा. कारण तिने अगदी मौका पाहून तिला काढून टाकलंय. हो की नाही राधिका? पा बरं आता देव मा ऐकायला लागला. पा बरं झालं. अगं तसं नाही, पण म्हणजे काय माणूस काय आहे की नाही? माणुसकी त्यांच्यासाठी दाखवावी ज्यांना माणुसकी कळते. चल बरं आता या विषयावर चर्चा नको. एकदम बढिया काम केले. चल गुरु चल. आई निघते मी. 11ची मीटिंग आहे मला. चल सावकाश बरं. हो बरं झालं. चल गुरु निघ तू. चल तुला उशीर होते ना. चल ये नीट घेऊन जा बरं डबा. हा आई समोर काही वादही घालता येत नाही आणि राधिका पण ना बिचारी माझी बच्चा. हॅलो मिसेस नागतोडे. हो बोला ना सुलक्षणाताई. गुरुनाथ आणि राधिका आता ऑफिसला जायला निघाले असतील. तुम्ही त्या सरिताताईंना फोन केलाय का? हो एक्झॅक्ट 5 मिनिटात त्यांना फोन जायला हवा. हो त्या बाईंना मी सांगितले, तुम्ही काहीही काळजी करू नका. दॅट्स ग्रेट. बरं आम्ही आता पोहोचलोय ऑफिसला. तुम्ही या बरं लवकर. हो मी लगेच येतेच. तुम्ही या, तोवर आम्ही खिंड लढवतोयच आहे. ओके. बोला श्रेयस सर, काय आज तुम्ही सांगणार होतं काहीतरी, असं तुम्ही फोन केलं होतं. सर कॉफी चहा. ब्लशिंग. आय एम नॉट ब्लशिंग. मग स्टार्ट टॉकिंग. व्हाय आर यू ब्लशिंग? म्हणजे ऍक्च्युली वहिनी आल्यानंतर मी सांगणार होतो. आहे ना जेनी वहिनी इथेच आहे, सांगा. नाही जेनी वहिनी नाही, राधिका वहिनी आल्यानंतर सांगणार होतो. पण मग ऍटलीस्ट पानवलकर सरांना नाही होते, मग सांगतो. पानवलकर सर. हॅलो सर, व्हॉट अ कोइन्सिडन्स. करेक्ट टाइम आला. थँक्यू सर. बसा. श्रेयस काहीतरी सांगतोय महत्वाचं. रघु हा सर काहीतरी महत्वाचं सांगतोय तू. काय रे, घरी सगळं ठीक आहे ना? आईची तब्येत वगैरे काय सांगायचं? आणि आईची तब्येत बरी आहे, घरी पण सगळं ठीक आहे. फक्त म्हणजे माझ्या लग्नाची तारीख ठरली. इट हॅपेंड फाइनली. यस, क्या बात है यार, कॉन्ग्रेचुलेशन. अरे कदम सुना कि नहीं, अपने कदम आगे बढ़ाओ. उसकी शादी तय हो गई है. काँग्रेस पानवलकर सर. चला म्हणजे या वर्षी आपल्या ऑफिस मध्ये 2 लग्न होणार आहेत. येस, याचं आणि याची बायकोच. नाही हा पर महत्वाचं असं आहे की तारीख 2 महिन्यानंतरची आहे. मुहूर्त 2 महिन्यानंतरचा निघाला. वहिनी आल्या की मग लंचला सांगतो त्यांना सगळं. अरे फक्त सांगू नकोस लंचला. लंच मध्ये असं व्यवस्थित पार्टी झाली पाहिजे.
हो की नाही? ए रघु, ऐकलंस ना तू? हो सर. कळलं का काय करायचंय? खाली जा आणि रबडी घेऊन ये, आपण रबडी पार्टी करूया. लगेच. ऐक फक्त रबडी नाही, जलेबी पण आहे. आपण जलेबी रबडी, अशी जलेबी रबडी असं मिक्स पार्टी करू आणि आनंद आनंद आनंद, तुझं डाएट चालू आहे, विसरलास? ओ सर, डाएट विसरायचं आजच्या दिवशी. फक्त डबल सेलिब्रेशन. वा आनंद सर, म्हणजे तुमच्या लग्नाची पार्टी पण तुम्ही आत्ताच देताय का? अरे नहीं 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 कदम, वो बाद में देंगे. पहिले इसके शादी का सेलिब्रेशन और साथ में शनाया आता इकडनं कायमची गेली आहे, त्याची पण पार्टी झाली पाहिजे ना. करेक्ट करेक्ट करेक्ट, पार्टी व्हायलाच पाहिजे. तेच बोलतोय. Cheers to that. राधिका सुभेदार, हाय हाय. राधिका सुभेदारांना माणूस की नाही. तुम्ही एक मिनिट शांत व्हाल का? काय काय झालं? थांबा एक मिनिट. कोण हवाय तुम्हाला? मला राधिका सुभेदार हवायत. कुठे आहेत त्या? बोला त्यांना. मी इथे. काय झालंय? मी आहे राधिका सुभेदार. बोला काय झालंय? आम्हाला न्याय हवाय. कसला नाही? काय झालंय मला कळेल का? तिच्यावर अन्याय झालाय, त्यासाठी आम्ही न्याय मागायला आलोय. अहो कोण ती? माझ्यावर अन्याय झालाय. शन्या तू? हे बघ, मला न्याय हवाय. न्याय म्हणजे जस्टिस. कशाबद्दल? तुझे उद्योग करून ठेवलेत त्याबद्दल? अहो राधिका मॅडम, आमच्या मुलीला हे बोलायचं काही काम नाहीये. आम्हाला तिच्यासाठी न्याय हवाय, तुम्ही न्याय द्या. ती राधिका, आता तुला मला जॉब द्यावाच लागेल. ते आता शक्य नाही. सुभेदार, हाय हाय. राधिका सुभेदार, हाय हाय. राधिका सुभेदार, हाय हाय. राधिका सुभेदार, हाय हाय. राधिका सुभेदार, हाय हाय. सुभेदार, हाय हाय हाय. राधिका सुभेदार, हाय हाय. प्लीज केऑस नका करू तुम्ही ऑफिस मध्ये. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. उत्तर द्या मिसेस सुभेदार, का अन्याय केला शनायावर तुम्ही? उत्तर द्या राधिका सुभेदार, उत्तर द्या आम्हाला. हो हो, आम्हाला उत्तर हवंय. अरे बापरे, हे काय आहे? या कोण बायका आहेत? शनाया का आली त्यांच्यासोबत, ते पण व्हीलचेअरवर? हे पा, तुम्ही मला काय घडलंय ते शांतपणे सांगितलं तर बरं होईल. अहो शांत कसा होणार न्याय मिळाल्याशिवाय? तुम्ही एका होतकरी मुलीवर अन्याय केलाय. जी तुमच्या ऑफिससाठी एवढे दिवस झटली आहे. हो पण वहिनी, एक मिनिट सर, नाही मला बोलू दे. हे पा, उगीच गोंधळ करण्यात काही पॉइंट नाहीये. हे ऑफिस आहे, उगीच सगळ्यांना डिस्टर्ब करू नका. तुम्हाला जे काही बोलायचंय ते तुम्ही माझ्याशी बोला. आपण केबिन मध्ये जाऊ. नाही मी ऐका. नाही नाही, आम्हाला सेटलमेंट नकोय, आम्हाला न्याय हवाय. राधिका सुभेदार, ऐकून घ्या तुम्ही. राधिका सुभेदार, हाय हाय. हो हो बरोबर आहे. राधिका सुभेदार, जे काही तुम्हाला बोलायचं आहे ना ते इकडेच बोला ना. तुमच्या स्टाफलाही कळू दे तुम्ही कशा वागलात माणुसकी सोडून निष्ठुरपणे. ठीक आहे, मी तुमचं म्हणणं ऐकून घेतेय. मला सांगा तुम्ही कोण आहात, काय काम आहे तुमचं? मी पीडित महिला संस्थेचे अध्यक्ष आहे नागतोडे, आणि या शनाया सबनीस माझ्याकडे तुमची तक्रार घेऊन आल्यात. काय तक्रार आहे? शन्या तुझी काय तक्रार आहे? सांग, खरं खरं सांग. हो राधिकाबाई, तुम्ही तिला काय घाबरवताय? अहो तुम्ही तिला असं दमात घेऊन विचारू नका. शनाया आजारी असल्याचा ना तुम्ही फायदा घेऊ नका. तुम्ही तिच्यावर अन्याय केलाय ह्याची कबुली द्या. जे काय बोलायचंय ते आमच्याशी बोला, तिच्याशी बोलू नका. शनायाने सगळं सांगितलं आम्हाला, तुम्ही तिचा कसा छळ केलाय ते. हे काय नवीन? तू असं काही करणार होतीस तर मला आधी कळवायचं नाही यार. आता अजून एक प्रॉब्लेम.
हे काय अन्याय झाला हिच्यावर? नाहीतर काय, चोर तो चोर वर शिरचोर. मॅम एक मिनिट, आपण का टॉलरेट करतो हे सगळं? हे सगळं खोटं आहे ना? हा, उगाच कशाला त्यांना एंटरटेन करतो मॅम आपण? जेनी, आपल्याला शांतपणे बोलायला लागणार आहे यांच्याशी. तुम्ही एकमेकात काय बोलताय? सनायाला अपघात झाला, तिचा पाय फ्रॅक्चर झाला, तिला सहानुभूती द्यायची सोडून तुम्ही तिलाच कामावरून काढून टाकलं. मॅडम, तुम्हाला माहिती आहे का शनायाचा अपघात का झाला होता ते? नाही. नाही ना? मग या घटनेची पूर्ण माहिती घ्या आणि मग बोला. कदाचित तुम्हाला कळेल की अन्याय कोणावरती झाला. राधिका वहिनी अगदी बरोबर बोलतायत. त्यांचं म्हणणं सविस्तरपणे तुम्ही ऐकून घ्या आणि नंतर काय तो तुमचा निर्णय घ्या. असा गोंधळ करून काही होणार नाहीये ते. काय बोलायचंय आणि काय असं वेगळं सांगणार आहोत तुम्ही? सांगते सगळं नीट सांगते तुम्हाला. राधिका, मी काय म्हणतो, जाऊ दे ना उगीच कशाला. का जाऊ दे? हे कोण आणि ह्यांचा काय संबंध आहे यामध्ये? हो, यांचाच तर संबंध आहे. नाही, म्हणून तर हे सगळं झालं ना. मी ओळख करून देते. अहो या पुढे या. चुका झाल्यात ना आपल्याकडनं, फेस करूया. या इकडे या. मी तुम्हाला ओळख करून देते. हे गुरुनाथ सुभेदार, माझे पती. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. आणि ही जी आहे ना शनाया, यांची अजून न झालेली बायको. म्हणजे हा काय प्रकार आहे? सांगते, सगळं सांगते. मग तुम्हीच ठरवा कोणावरती अन्याय झालाय, कोणाला न्याय मिळाला पाहिजे ते. पहिनं कशात काही लक्ष नाही लागून राहिलं. पापा देवा, सोडो हत्तीडा. कोण आहे? हॅलो, तुम्ही गुरुनाथच्या आई बोलताय ना? कोण बोलत आहे? कोण बोलताय पेक्षा काय बोलताय हे महत्वाचं आहे. तुम्ही लवकर तुमच्या मुलाच्या ऑफिस मध्ये जा. काऊन? अहो, कसलं काहून विचारताय? काही महिला संस्थेच्या बायका तुमच्या मुलाच्या तोंडाला काळं फासायला निघालेत. काऊन पण असं काऊन बरं? अहो, तुमच्या मुलाचं प्रकरण चालू आहे ना, त्यावरनं. कायचं प्रकरण बा? काही नाही. फोन कर बापा देवा. मॅक गुरुला काही होऊ देऊ नको बाबा. मी निघते. हो, आणि दुर्दैवानं हे सत्य. तुम्ही महिला पीडित संघटनेच्या अध्यक्ष आहात ना? तुम्हाला चालणार नाही ना कुणावरती अन्याय झालेला? इथे एक जण अशी आहे की जिने अन्याय सहन केलाय, पण तरीही ती आपल्या पायावरती उभी आहे. आणि दुसरी जिने अन्याय केलाय, पण ती मात्र असं दाखवते की आपण किती बिचारे आहोत, आपण किती लाचार आहोत. जे काय नाही मिसेस सुभेदार, ते स्पष्ट सांगा. असं कोड्यात बोलू नका. सांगते, मी एक साधी गृहिणी आहे. लवकर पोचायला हवं ऑफिस मध्ये. माझ्या गुरुला काही होता कामा नाही देवा. दादा जरा लवकर चालवा ना व. का बाई? हॅलो, मी शनू बेबीची मम्मी बोलतीये. कशा आहात सरिता ताई? काऊन बरं जखमेवर मीठ चोळायला फोन केला का तुम्ही? OMG, जखम.
आता काय केलं माझ्या शनू बेबीनी? यू 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 डोंट वरी, मी शनू बेबीला घेऊन लवकरात लवकर पुण्याला जाणार आहे. हा, ओके ओके फाईन. त्याबद्दल नाही ना म्हणत आहे मी. मग आता काय झालं? ते काही वेळापूर्वी का नाही एका बाईचा फोन आलता मला का म्हणे काही महिलांनी म्हणे मोर्चा काढला आहे राधिकाच्या ऑफिसवर माझ्या गुरुसाठी. अरे बापरे, हे आणि काय आता अचानक? तेच तर मला काही कळत नाही ना हो. मी निघाले बरं ऑफिसला. त्या बाकनी उलट सुलट सवाल जवाब करतील आणि माझ्या गुरुची बदनामी करून टाकली का नाही. त्यामुळे गुरुला जबाब विचारणार आहेत म्हणे काऊन तू चण्याचा छळ करते, काऊन तू चण्याला त्रास देते. तुम्ही सांगावं का त्रास दिला हो माझ्या पोरांनी तुमच्या पोरीला. यू डोंट वरी, तुम्ही शांत व्हा बघू प्लीज. मला तर काही सुचून नाही राहिलं ना. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तुमच्या लेकीला घेऊन ऑफिसात या ना आणि त्याईनं सांगा ना का खरं आहे का खोटं आहे ते. माझ्या गुरुला वाचवा हो. ओके ओके ओके, तुम्ही प्लीज काळजी करू नका. मी राधिकाच्या ऑफिसच्या अगदी आसपास आहे, मी लगेच पोहोचते तिथे. हा बर या मी वाट पाहत आहे. या बरं झालं बाई. अहो तिथं फार ट्रॅफिक आहे. दादा तुम्ही जरा उजवीकडे वळवता का? सुलक्षणा, वाह क्या बात है. केलंस की रे अख्ख्या फॅमिलीला सळो की पळो. मग आता तुम्हीच मला सांगा, तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का की मी हिच्यावरती अन्याय केलाय? माफ करा, पण मला हे काहीच माहिती नव्हतं. काय ग शानया, हे सगळं खरं आहे का? मी काही खोटे बिटे आरोप केले नाहीयेत. ओके, ही राधिका खरंच मला टॉर्चर करते, खूप त्रास देते, मला शिक्षा करते सारखी. आणि का? कारण हिचा हस्बंड माझ्या प्रेमात पडलाय. आता यात माझी काय चूक आहे सांगा? शना बस झाला, खूप ऐकून घेतलं तुझं. अगं किती खोटं बोलशील तू? लाज नाही वाटत तुला? मम्मा का नाही आली अजून? मी एकटी कसं काय फेस करू या सगळ्यांना? मॅम, दिस इज रिडिक्युलस. तुम्ही काय ऐकून घेताय हे सगळं मॅम? हो ना, हद्द झाली आता वहिनी. सुभेदार, तुमच्यामुळेच राधिका मॅडम नाही सगळं झेलावं लागतंय. आता गप्प का, बोला ना काहीतरी बोला. अरे तो काय बोलणार? शब्द आहे का त्याच्याकडे बोलायला? सर, आतापर्यंत तुमच्यामुळे वहिनी प्रत्येकाला तोंड देत आल्यात. निदान आता तरी त्यांची बाजू घेऊन बोला. बोल ना. बघायस ना तू आई, या बायका काउंटर आले ते काय आई, शन्यानी माझ्या विरुद्ध तक्रार केली पीडित महिला संघटनेकडे. काय ची तक्रार? तर मी हिच्यावरती अन्याय केलाय म्हणून. बसली का तुझी? अरे डॅडी, ते ऑफिस आहे, इथे व्हायलन्स नाही चालणार. मी तुझी आंटी वाटी कोण नाहीये, कळलं तुला? बोल येत आता हे कसं रट्टा दे. आई का तुझी नौटंकी चालू आहे? बोल ना. गॉड, मी तर ट्रॅप झालीये. जाऊ दे, प्रॅक्टिस नाटक. मी शनू, मम्मा